केंद्राची शाळा असते, केंद्राकडून चालू केली. इथं जसं नवोदय विद्यालय असतं, ते नाव ऐकलं असेल तुम्ही. तर तिथं 6वी पासून एंट्रन्स एक्झाम घेऊन त्यांना प्रवेश दिला जातो. तसं इथं आपल्या एकलव्यमध्ये सर्व आदिवासी मुलांना 5वीला असताना एंट्रन्स एक्झाम घेतात आणि 6वीला 30 मुलं आणि 30 मुली असा प्रवेश दिला जातो. सर्व आदिवासी मुलांसाठी असतं आणि हे पूर्ण शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये असतं. CBSE या अभ्यासक्रमाचं असतं. त्यामुळे पुढे त्यांना फायदा होतो. 11वी 12वीला त्यांचं खास मेडिकलला जाण्यासाठी किंवा मग इंजिनिअरिंग जाण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग घेऊन घेतली जाते. त्यांना पुढे चांगल्या हुद्द्यावर पोहोचण्यासाठी मदत केली जाते. ती आमची विद्यार्थिनी आहे, आमची विद्यार्थिनी आहे सायली. ती तुम्हाला थोडी त्याबद्दल माहिती देईल आणि केंद्र शासनातर्फे जे आपल्या जातात त्या बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं. एका योजनेबद्दल ती आपल्याला माहिती देईल. सांग सायली. आपण जेव्हा विद्यार्थी 5वीला असतात तेव्हा ते एकलव्याची परीक्षा देऊन ते एकलव्याच्या शाळेत 30 मुली आणि 30 मुलांची निवड होते. तसे आमच्या शाळेत आम्हाला एकलव्य शाळेत पूर्ण शिक्षण फ्री आहे. खाणं, जेवण, राहणं सगळं आम्हाला मोफत मिळतं. आम्हाला फक्त तिथे राहून अभ्यास करत आणि त्याच्यात वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात. त्यामुळे की आपल्यामध्ये अभ्यासाबद्दल उपक्रम राबवले जातात. मग मुलांना त्या कृतीद्वारे शिकवले जातं. बाकीचे असे कार्यक्रम होतात, स्पोर्ट्स होतात. पुढे जाऊन आम्हाला इंग्लिश मिडियमच शिकवतात. पुढे जाऊन ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या म्हणजे ज्याचं करिअर असतं त्याच्यात कामात येतं. मी आज किसान सन्मान निधी योजनेबद्दल सांगणार आहे. सरकारने ही किसान सन्मान योजना काढलेली आहे की त्याच्यात वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात. तर दर हप्त्याला 2,000 रुपये मिळतात. यासाठी पात्रता भारतातील सर्व शेतकरी होऊ शकतात आणि मुख्यतः ते लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी. आणि याच्यात म्हणजे सरकार जे पैसे देतात त्यासाठी आपल्याला घरासाठी सामग्री किंवा मजुरी अशी इत्यादी घर खर्च किंवा शेतातला खर्च तो म्हणजे कमी होण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी. आणि जे भारत सरकार जे पैसे पाठवतं ते त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. ते डायरेक्ट आपल्या खात्यावरच पडतं.